पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे। पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं ही शक्यता वर्तवलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या लखलखाटासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं आगमन आता झालेलं आहे। येत्या 2 तासामध्ये मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी खूपच जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। होय, असा वातावरणात एक खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता पाऊस वाढत आहे। परतीचे मोठे पाऊस आता सुरू होत असून येत्या 2 तासातच राज्यामध्ये पावसाचा खूप मोठा अलर्ट देखील बघायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस आहे, कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे, सर्व काय अंदाज आता बघायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। व आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण सरकत आहे, सर्व काय आता हवामानाचा अंदाज तुम्हाला इथून पुढे राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील ते कळेल। व प्रत्येकाने एक काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी वाढणार ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आजचा हवामान अंदाज। तर आता सध्या स्थितीला बघू शकता, यामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला दिसून येत असून येत्या 2 तासात मोठा हाय अलर्ट पावसाचा बघायला मिळत आहे। येत्या 2 तासामध्ये तीव्र मुसळधार पावसाची शक्यता राज्यामध्ये हळूहळू सक्रिय होत जाणार असून शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे, कारण हा पाऊस खूपच विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, सध्या स्थितीला जर विचार केला तर इकडे तुळजापूर बार्शीला पाऊस सध्या सुरू झालेला आहे। हा पाऊस लवकरच अजून तीव्र होऊन इंदापूर, करमाळा, पंढरपूरकडे देखील सरकणार आहे। याचा थेट प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल। मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकता, केज तालुक्याच्या आसपास देखील आता हळूहळू पावसाळी वातावरण निर्माण होईल। यामध्ये नांदेडला पाऊस वाढणार आहे। परळी, केजच्या भागात येत्या 2 तासात पावसाचा अलर्ट असून या ठिकाणी बघू शकता, सध्या स्थितीला विचार जर केला तर इकडे पाथर्डीच्या जवळ पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस आणखीन तीव्र होऊन पाथर्डी, गेवराई, बीडच्या भागामध्ये तीव्र होत जाणार आहे व याचं रूपांतर मुसळधार ते अतिमुसळधार मध्ये होणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत असून जोरदार ते मुसळधार स्वरूपाची शक्यता ही या पावसाची राहणार आहे। खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार असून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता 100% आपल्याला बघायला मिळणार आहे। भागूर, पैठणचा भाग, अंबडचा भाग सध्या पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस लवकरच आता इतर जिल्ह्यांकडे सरकणार असून मुसळधार पाऊस बघायला मिळेल। नदी नाली वाहणारा पाऊस आहे। यामध्ये आता अंबडला पाऊस वाढलेला आहे। आपण कालच सांगितलं होतं, या ठिकाणी पावसाची व्याप्ती वाढेल। अंबड, पैनवडीचा भाग असेल, या ठिकाणी कोसकड, पाचोडी, ईश्वरनगरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। वरी, गोदरीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। याचं रूपांतर आणखीन तीव्र पावसात होणार असून राज्यात धो पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। हा अंदाज कृपया करून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, कारण की तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पूर्ण राज्यासह महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे। आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पावसाची तीव्रता व व्याप्ती वाढणार आहे, तर चला पुढच्या जिल्ह्यांचा देखील अंदाज बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, पैठणला येत्या 2 तासात पाऊस आणखी तीव्र होणार आहे। सध्या सुरू झालेला आहे। पैठण, दहेगावने भाग असेल, ढाकेपळचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच हसनापूर, अमरपूर, बालम, टाकळी, उमापूरचे भाग असतील या ठिकाणी। तसेच विचार जर केला तर मक्का, बगटापूरचा भाग असेल, या ठिकाणी दहेगाव, नेरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस येत्या 2 तासात आता दाखल होणार असून मोठा हाय अलर्ट पावसाचा बघायला मिळणार आहे। भैंसाचा भाग असेल, याही ठिकाणी मोठा पाऊस बघायला मिळणार आहे। गंगापूर, लिंबा, जळगावचा भाग असेल, या ठिकाणी देवगावचा भाग मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार असून जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता, मोठा बदल झालेला आता लक्ष देऊन बघा। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा येत्या 2 तासामध्ये पावसाची तीव्रता व व्याप्ती वाढणार असून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, या ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे। वैजापूर, येवला, तालवेड, कन्नड, सिल्लोड, माहुरा, देऊळगाव राजा, जालना,
या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तीव्र पाऊस येत्या 2 तासामध्ये दाखल होणार आहे। तर चला आता सध्या कोणत्या भागात पाऊस वाढत आहे, कोणत्या भागाकडे पावसाची ढग आता सरकत चाललेली आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण सतर्क राहा। आजपासून असा पाऊस सुरू होत आहे की जरी सध्या नसला तरी येत्या 2 तासात आणखी तीव्रता वाढणार आहे। अचानकपणे परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात आता राज्याला वेढा घालत आहे, दाखल होत आहे, त्यामुळे आता सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह हा आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे। तर चला आता पुढचे पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, जर विचार केला तर आता पहिला जिल्हा तर आहे या ठिकाणी अकोल्याला पाऊस दाखल होत आहे, वाशिमला पाऊस दाखल होत आहे। वाशिमच्या भागापर्यंत आता पाऊस 2 तासात सुरू होईल। सध्या पुसदला मुसळधार पाऊस सुरू आहे। पुसद येथे कोण राहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। सध्या स्थितीला मुसळधार पाऊस आता पुसदमध्ये चालू आहे। या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। हा पाऊस वाशिमकडे सरकत आहे, याची तीव्रता हिंगोलीपर्यंत लगेच येणार असून हिंगोली उमरखेडच्या भागापर्यंत हा पाऊस दाखल होऊन आणखी तीव्रता याची वाढणार आहे। पुसद, हिंगोली, उमरखेडच्या भागात येत्या 2 तासात मोठा हाय अलर्ट या पावसाचा सक्रिय होणार असून मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे निर्माण होणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। धो-धो स्वरूपाचा पाऊस आता दाखल होत आहे। यानंतर इकडे बघा, हा पाऊस सध्या स्थितीला खूप विजांसह सुरू आहे। यामध्ये पुसद, डिग्रस, साक्रीला सुरू झालेला आहे, पुसदला आहे, खंडवाला आहे, माहेगावला आहे, तसेच इकडे माहूरला, कापला देखील आता पाऊस सुरू झालेला आहे। पूर्ण पावसाने वेढा घातलेला असून कालपर्यंत जास्त पावसाळी वातावरण नव्हतं, परंतु अचानकपणे आता पावसाचा जोर, तीव्रताही आणखीन वाढत चालली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतीची कामे असतील जेवढं होईल तेवढं लवकर उरकून घ्या, कारण की विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आहे। नदी नाले ओढे वाहणारा मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तसंच इकडे जर विचार केला तर सेलूमध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, सेलू, बोरी, झरीचा भाग या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आता बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच माजलगाव, गेवराई, बीड असेल याही ठिकाणी येत्या 2 तासामध्ये पावसाची व्याप्ती, तीव्रता आणखी वाढतच जाण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। व्याप्तीसह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता तुफान स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यात आता सक्रिय होणार आहे, येत्या 2 तासात कुठे पाऊस वाढेल, त्यानंतर रात्रीला देखील धो-धो पाऊस कोणत्या भागात सुरू राहणार आहे, आता सर्व काही राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओत बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता मोठा बदल आपल्याला वातावरणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। सध्या स्थितीला खूपच भयानक स्वरूपाचं वातावरण इकडे बंगालच्या उपसागराच्या जवळ होतं, ती आता डायरेक्ट इकडे भारतामध्ये दाखल झालेला आहे। याचा पूर्ण प्रभाव आता भारतामध्ये सुरू होण्यास सुरुवात बघायला मिळत आहे। बंगालच्या उपसागराकडून डायरेक्ट इकडे विजयपुरा, विशाखापट्टणमच्या आसपासच्या भागामध्ये आता हजेरी लावत आहे। यामध्ये इकडे बघू शकता, हे पावसाळी वातावरण आता डायरेक्ट इकडे बंगालच्या उपसागराकडून इकडे राज्यामध्ये दाखल झालेला असून इकडे हैदराबाद पर्यंत आता वातावरण आलेला आहे। याचा डायरेक्ट प्रभाव आता तेलंगणाकडून, डायरेक्ट कर्नाटककडून महाराष्ट्रामध्ये आता येणार असून हा पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या लकलकटासह, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही पूर्णपणे आपल्याला बघायला मिळणार आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार राहील, मात्र पाऊस हा 100% होणार आहे। तीव्रता, व्याप्ती देखील राहणार आहे। तसेच या ठिकाणी बघा, सोलापूरला पाऊस येत्या 2 तासात दाखल होत आहे। यामध्ये सोलापूर, अक्कलकोट, वेनकीचा भाग मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, आळंदाचा भाग, उमरगाचा भाग येत्या 2 तासात पाऊस वाढत आहे। सतर्क राहा। सध्या स्थितीला इकडे वैराग, कुरोडवाडीला पाऊस सुरू झालेला आहे। तुळजापूरच्या देखील इकडे एकदम पश्चिम साईडला सध्या पाऊस सुरू झालेला आहे। याची आता तीव्रता वाढेल व अजून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या लकलकटासह, विजांच्या कडकडाटासह हे पावसाळी वातावरण बघायला मिळत असून याची व्याप्ती व तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे। पावसाचा जोर हा मुसळधारेमध्ये बदलणार असून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर चला, आणखीन पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत या ठिकाणी बघू शकता। आता पाऊस हा पुढे पुढे सरकत चाललेला आहे। तर चला, यामध्ये जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, बीड जिल्हा, चौसाळा तालुका, केज तालुका, गेवराई तालुका जोरदार पाऊस दाखल होत आहे। या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस। गेवराईला उत्तर साईड थोडा पाऊस आता सुरू झालेला आहे। आणखीन मुसळधारेमध्ये याचा बदल होऊन माजलगाव, गेवराई, पाथरीमध्ये, परभणीमध्ये पावसाची तीव्रता आणखीन वाढत जाण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसतोय। हा पाऊस साधा नाही, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे। मोठ्या थेंबाचे पाऊस आहेत, परतीचे पाऊस असल्यामुळे शेवटचे पाऊस हे खूप मोठे पाऊस राहणार आहेत। त्यामुळे सतर्क राहायचं आहे। विजांच्या लकलकटासह, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। चौसाळा, केज, कळंब, बर्दापूर, बीड, गेवराईमध्ये देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला 100% पाहायला मिळत आहे। तसेच इकडे मुखेड, देगलूर,
कंधारचे काही भाग असतील याही ठिकाणी आता जोरदार ते काही भागात मुसळधार पाऊस नरसीच्या भागात आता सुरू झालेला आहे। सध्या मुखेडमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। हळूहळू याची व्याप्ती तीव्रता आणखीन वाढत जाईल व नांदेड जिल्ह्यात देखील आता जोरदार ते मुसळधार पाऊस 100% बघायला मिळणार आहे। नांदेडच्या बऱ्यापैकी भागामध्ये पावसाची तीव्रता व जोर आणखीन राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। अहमदपूर साईडला पाऊस वाढणार आहे। अहमदपूरच्या पूर्व साईडला आता येत्या 2 तासामध्येच पावसाचं वातावरण दाखल होईल। येत्या 2 तासात मध्यम ते जोरदार पाऊस दाखल होऊन मुसळधारमध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात। तर इकडे बघा अहिल्यादेवीनगर पावसाची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे। अहिल्यादेवीनगरला पाऊस सध्या सुरू झालेला आहे। यामध्ये अहिल्यादेवीनगरच्या पूर्व साईडला पाऊस वाढलेला आहे। यामध्ये कडाचा भाग असेल, अहिल्यादेवीनगरचे काही भाग असतील, गेवराईचे भाग असतील, पाऊस सुरू झालेला। हा पाऊस पूर्णपणे आता अहिल्यादेवीनगर जिल्ह्याकडे जाणार असून या ठिकाणी दाखल होणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। माजलगाव सेलूमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। एकदम तीव्र पाऊस अचानक सक्रिय झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे। हा पाऊस आणखीन तीव्रता आपली वाढवणारच आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आता सक्रिय आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या लखलकाटासह, विजांच्या कडकडाटासह पावसाचं दणदणीत आगमन आपल्याला बघायला मिळत आहे। तर बघा पैठणला पाऊस सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरला जोरदार पाऊस 1 तासापासून सुरू झालेला आहे। जालन्याच्या पश्चिम साईडला 1 तासापासून पाऊस सुरू झालेला आहे। आणखीन पावसाचा जोर वाढतच जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा देखील सविस्तर अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, कारण हे वातावरण आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचं बघायला मिळत आहे। केज तालुक्यात पाऊस वाढणार आहे। तसेच इकडे हिंगोली, वाशिम, पुसदला येत्या 2 तासामध्ये मुसळधार पावसाचा विडा बघायला मिळणार असून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। यामध्ये कोणकोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी आता मोठा हाय अलर्ट असून जोरदार पाऊस आता दाखल होत आहे, अशा तालुक्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर वाशिम आहे, पुसद आहे, मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस, कारंजा, यवतमाळ मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। अकोला, अमरावती, अकोटच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता बघायला मिळत आहे। सध्या पाऊस सुरू झालेला असून अकोल्याला सध्या पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस लवकरच खामगावकडे सरकणार आहे, पातूरला होणार आहे, बुलढाण्याला, मोठाल्याला, मलकापूरला देखील हा पाऊस होणार असून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या लखलकाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। मेहकर, चिखलीच्या भागामध्ये, लोणारच्या भागात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। अजंठा, सिल्लोड, माहुरा, पाचोराच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। येत्या 2 तासात मोठा बदल होऊन काही ठिकाणी आता अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे। यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत एकाच मिनिटामध्ये सर्व सांगून टाकतो, आता लक्ष देऊन बघा। तर यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा वाशिम, तिसरा जिल्हा बीड, चौथा जिल्हा लातूर, 5वा जिल्हा धाराशिव, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होणार आहे। तीव्र पावसाची हजेरी आपल्याला या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे। त्या पुढचा जिल्हा आहे आता तो म्हणजे धाराशिवच्या नंतर लातूर जिल्हा, यामध्ये देखील पाऊस राहणार आहे। सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे। थोडं मागं पुढे होईल, 1-2 तास उशीर लागेल, पण आता पाऊस दाखल होत आहे। अमरावती जिल्ह्यात देखील तुफान पाऊस बघायला मिळणार असून अमरावती, शेवगाव, वाशिमच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, जळगावमध्ये मुसळधार पाऊस, मालेगावमध्ये देखील मुसळधार पाऊस दाखल होणार आहे। नाशिकला पण पावसाचं आगमन लवकरच होणार असून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळत आहे, अंदाज लक्षात घ्या। तसेच इकडे या ठिकाणी बघू शकता अहिल्यादेवी नगरला पाऊस वाढत चाललेला आहे। बीड जिल्हा, केज तालुका, करमाळ्याला पाऊस वाढत चाललेला आहे। इंदापूरला ढगांची दाटी वाढलेली आहे। सोलापूर, पंढरपूरला देखील आता पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे। तर हा अंदाज लक्षात घ्या। मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळत आहे। काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचं वातावरण हे दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज या चॅनलवरती दिला जाईल। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते देखील तुम्ही सांगू शकता। व आता हा मुसळधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। जनावरांची योग्य ती काळजी घ्या, कारण की कोणत्याही भागामध्ये अचानकपणे पावसाचं वातावरण हे तीव्र होण्याची देखील शक्यता आपल्याला दाट बघायला मिळणार आहे। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।